श्री स्वामी समर्थ. आज आहे रुपेशचा वाढदिवस. त्यानिमित्त त्याने स्वामींचा आशीर्वाद घेतलेला आहे, आई बाबांचा आशीर्वाद घेतला आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर रुपेश, हॅपी बर्थडे टू यू. घरातल्या घरातच आम्ही केक कटिंग केलंय. मुली पण शाळेत गेलेल्या आहेत, आधी कॉलेजमध्ये आहे. मधलाच वार असल्यामुळे घरात फारसं कोणी नाहीये, आम्हीच होतो. पण एक मात्र विशेष, आज मंगळवार आहे आणि त्यानिमित्त आम्ही चाललो आहोत पालीला, जे अष्टविनायकांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. तर तिकडे आम्ही निघालो आहोत आणि पावसाने पण जोरदार हजेरी लावलेली आहे. अंदाजे नागाववरून पालीला जाण्यासाठी 65 किलोमीटर इतका रस्ता काटावा लागतो आणि साधारण 1.5 ते पावणे 2 तास पालीला पोचायला लागतात. तर आम्ही रेवदंडा रामराज मार्गे न जाता आम्ही पेझारीवरून नागोठणा मार्गे पालीला जाण्यासाठी निघालो आहोत आणि आम्ही पालीच्या रस्त्याकडे वळलोय. नागोठणा वगैरे सोडलेला आहे आणि पालीच्या रस्त्याला लागलोय. इथे मधला रस्ता खूपच जास्त खराब होता आणि जो आतमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे त्या रस्त्याला आम्ही लागलोय की जिथे पालीची हद्द चालू होते. सुधागड तालुका चालू होतो. आता अंबा नदीच्या बाजूनीच आम्ही पालीकडे निघालो आहोत. तर पाऊस असल्यामुळे मस्त वाटते. आता आम्ही ह्या अंबा नदीवर पोहोचलोय. समोर दिसतोय तो सरसगड किल्ला आहे आणि सरसगड किल्ल्याच्या पायथ्याशीच पाली हे गाव वसलेले आहे. श्री बल्लाळेश्वर मंदिर हे प्रसिद्ध अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती मानले जाते. अष्टविनायकांपैकी हा एकमेव असा गणपती आहे जो देवाच्या नावाऐवजी आपल्या बल्लाळ या भक्तश्रेष्ठ मुलाच्या नावाने प्रसिद्ध आहे, म्हणून तर याचं नाव बल्लाळेश्वर असं आहे. मुख्य बल्लाळेश्वर दर्शनापूर्वी येथील स्थानिक प्रथेनुसार धुंडीराज विनायकाचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. तर आपण सगळ्यात पहिले हे धुंडीराज विनायकाचं दर्शन घेऊन नंतर मुख्य गाभाऱ्यात बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी जाणार आहोत. त्याआधी या मंदिराबद्दल मी थोडीशी माहिती तुम्हाला सांगते. मंदिराची मूळ लाकडी रचना जी आपल्याला दिसते ती 11व्या शतकातली होती, जी नंतर 1760 दगडी बांधकामात बदलण्यात आली. पेशवे काळातील प्रसिद्ध सरदार चिमाजी अप्पा यांनी वसईच्या पोर्तुगीजांवर विजय मिळवल्यानंतर येथील मंदिरास एक मोठी घंटा अर्पण केली आहे. ती आजही या मंदिरात पाहायला मिळते. धुंडी विनायकच्या मंदिराबाहेर पडल्यानंतर आपल्याला मंदिरात जाण्यासाठी मध्येही अशी एक गल्ली आहे, रस्ता आहे. तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला असे छोटे मोठे स्टॉल्स बघायला मिळतात की तिथे तुम्हाला प्रसाद मिळतो. फुलं, हार, नारळ तसेच विविध शोभेच्या वस्तू देखील इथे मिळून जातात. तर अशी मंदिराची दगडी रचना आहे. पूर्ण दगडामध्ये कोरीवकाम करून घेतलेलं हे मंदिर आहे. तुम्हाला मी सांगितलंच की हे पेशवेकालीन मंदिर आहे, त्यामुळे अतिशय सुंदर आहे. इथून आपण मंदिरात प्रवेश करतो. जितकं मला दाखवता येईल, जितकं जमेल तितका मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करते. जेव्हा ते सांगतील बंद करा तेव्हा मी व्हिडिओ नक्कीच बंद करेन. तर आपण मंदिरात आलो आहे. हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे. आधी पहिले आपण हे बघा, हा पूर्ण मंदिराचा सभागृह आहे, जी बाहेर अशी 2 सभागृह तुम्हाला बघायला मिळतात. तर आता आपण मुख्य गाभाऱ्याकडे चाललो. तर समोर दिसतंय ते गणपतीचं सुंदर असं रूप आहे. तुम्हाला माहीतच असेल की ही गणेशाची मूर्ती 3 फूट उंचीची, पूर्वाभिमुख व स्वयंभू आहे. गणेशाची सोंड डाव्या बाजूला असून डोळे आणि नाभीमध्ये हिरे जडलेले आहेत. हेच याचं वैशिष्ट्य आहे. इथे बाप्पा ब्राह्मण वेशभूषेत विराजमान असून त्यांच्या दोन्ही बाजूंना रिद्धी सिद्धी दिसत आहेत. तुम्ही या म्हणजे जो TV लावला आहे त्याच्यात देखील बाप्पाचं रूप बघू शकता. तर असं हे बाप्पाचं अनोखं असं रूप आहे. इथे एक उंदीर पण आहे की म्हणजे असं आहे की त्या उंदराच्या हातात मोदक घेतलेला आपल्याला दिसून येतो. आणि हा मंदिराच्या आतलं सभागृह आहे. सभागृह पूर्णपणे लाकडापासून बनलेलं कोरीव काम केलेलं असं आहे. वरती एक माळा देखील आहे. तर असं हे बाप्पाचं खूप सुंदर असं रूप आम्हाला बघायला मिळालं आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन
आम्ही मंदिराच्या आजूबाजूचा भाग जरा बघितला. इथे एक छोटं कुंड देखील आहे, हे बघू शकता तुम्ही. पावसाचा दिवस आहे त्यामुळे कुंड देखील पाण्याने पूर्णपणे भरलेलं होतं आणि खूप प्रसन्न वाटलं आम्हाला. इथे भाद्रपद व माघ महिन्यात गणेशोत्सव मोठी जत्रा भरते आणि भाविक भरपूर प्रमाणात इथे गर्दी करतात. माघ महिन्यातला जो माघी गणेशोत्सव इथे खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. तर इथे आम्ही प्रसाद घेतला, म्हणजे बाप्पाचा प्रसाद. इथे अशा आजूबाजूला बरीचशी दुकानं आहेत, पण जो मेन जो प्रसादाचं ठिकाण आहे तिथून आम्ही घरच्यांसाठी प्रसाद घेतला आणि बाहेर पडलो. पाऊस पडतच होता. हे बघा, अशी छोटी मोठे स्टॉल्स आपल्याला बघायला मिळतात. इथे तुम्हाला पालीमध्ये प्रसिद्ध म्हणजे पोह्यांचे पापड, पोह्यांची मिरगुंड, सांडगी मिरची ह्याचे प्रकार खूप सारे विकायला असतात. पापडांचे वेगवेगळे प्रकार. इथे मटकी खूप छान मिळते, बारीक मटकी मिळते, जवस, करडई, हे जी छोटी मोठी कडधान्य जे प्रकार आहेत ना ते पालीमध्ये भरपूर मिळतात. माहीत नाही मला इथे बनतं की काय ते, पण इथे विकायला तर भरपूर प्रमाणात असतात. लोणची. जे भाविक दर्शनासाठी येतात ते नक्कीच याची खरेदी करूनच पुढे जातात, कारण पूर्वीपासून पाली या वस्तूंसाठी खूप फेमस आहे. तर अशी मधली गल्ली आहे. तर आता आम्ही बाहेर पडतोय. आम्ही चपला इथे स्टँडवर काढून ठेवलेल्या. दादांकडून आम्ही पेढे हार घेतलेला, तर ते घेऊन आम्ही बाहेर पडलोय. समोरच एका हॉटेलमध्ये आम्ही जेवलो आणि खूप पाऊस पडत होता त्यामुळे आम्ही पटकन निघालो, कारण आंबा नदीला बऱ्याच वेळा खूप पूर येतो आणि ती नळी दुथडी भरून वाहते किंवा ते पाणी बाहेर येतं. मागचा जो पाऊस झाला 8 दिवसापूर्वी तर हे पाणी पूर्ण मंदिरात देखील भरलेलं होतं असं आम्ही ऐकलं आणि आम्ही बातम्यांच्यात सुद्धा बघितलं. तर आम्हाला एकाने सांगितलं आणि सारखे मेसेजेस मोबाईलवर येत होते की रायगड जिल्ह्यात पाऊस आणि तुम्ही लवकरात लवकर घरी पोचा बाहेर असाल तर. आम्ही हे बघा, ही अंबा नदी आहे. खूप ऑलरेडी ती खूपच भरली आहे. तर आम्ही पटपट निघालो आणि वाटेतच येताना मस्त निसर्गाचं दर्शन आम्ही घेत होतो. पुढे जाऊनच आम्हाला ह्याच रस्त्यावर नदीच्या समोरच्या साईडला आम्हाला एक धबधबा दिसला. रस्त्याला लागूनच खूप अप्रतिम धबधबा होता. तिथून पुढे जाऊच शकत नाही माणूस, 2 मिनिटं तरी त्याला थांबावंच लागेल. तर आम्ही या धबधब्याजवळ थांबलो. फोटो काढण्याची खूप इच्छा झाली. भरपूर लोक पण थांबत होती. तिथे जर असे 2-4 फोटो काढले छान मस्तपैकी. हे बघा, रुपेश बाहेर पडलाय आणि आम्ही पुन्हा आमच्या घराकडे नागावला यायला परत निघालो. एका साईडला ही अंबा नदी आहे आणि समोरच्याच साईडला तो धबधबा होता. त्या धबधब्याचं असं विशेष काही नाव नाही, पण तो धबधबा खूप जोरात वाहत होता आणि अगदी प्रत्येक पर्यटक जो मंदिराकडे येण्यासाठी निघालाय तो प्रत्येक पर्यटक तिथे थांबूनच जात होता. तर अशा प्रकारे रुपेशरावांच्या वाढदिवसा दिवशी बल्लाळेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या घरी येण्यासाठी निघालोत. वाटेत भरपूर पाऊस लागला. येईपर्यंत आम्हाला संध्याकाळचे 6-6:30 झाले. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हे पाली दर्शन जर तुम्हाला भावलं असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा, मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि दीपदया ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. एन्जॉय.